प्रेम आहे का त्याच्यात? वस्तूवर प्रेम करू नका, व्यक्तीवर प्रेम करायला शिका दादा. कारण वस्तूचं प्रेम हे नाशिवंत आहे. मग आपला तोच आहे पंचविषय. आपण प्रेम दुसरीकडे ठेवतो महाराज, किंवा प्रेमाचा विषय आपला वेगळा असतो. गुरुवर्य वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर एकदा प्रवचनामध्ये बोलून गेले, माणसाने ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरूच नाही. तिथं एक शिकलेला बसलेला होता. तो म्हटला काय अवघड आहे, मराठी तर लिहिली, सकाळीच उठला, आंघोळ केली, बसायला पाठ, ज्ञानेश्वरीला पाठ, आणि ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. ऐका महिला मंडळ, ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली, 5 पानं वाचायचा आणि अशी एक खून घालून ठेवायचा. आता ज्याचं वाचन खून घालून ठेवून असेल त्याचं वाचन किती खरं असेल चोपदार? काल कुठं आलो हे जर तुला कळत नाही भोंब्या, तर वाचायच्या भानगडीत पडतोच कशाला? 5 पानं वाचायचं आणि खून घालून ठेवायचा. व्हायचं काय, हा तुळशीला पाणी घालायला गेला, याचा शेजारचा मित्र यायचा, हळूच ती खून काढायचा आणि 5 पानं मागं घालून ठेवायचा. यानं दुसऱ्या दिवशी परत 5 पानं वाचायची, खून घालून ठेवायची. हा बाहेर गेला की मित्रांना यायचं, खून काढायची, 5 पानं मागं घालून ठेवायची. असा कारभार चालला जवळजवळ 15 दिवस. शेवटी त्या मित्राला राहावलं नाही. मित्रांना विचारलं, का रे मित्रा, 15 दिवस झाले तू ज्ञानेश्वरी वाचतोय, कशी काय वाटली रे तुला ज्ञानेश्वरी? आता तो शिकलेला असल्यामुळे त्यानं झटक्यात उत्तर दिलं, व्हेरी इज लाईक बट देम द रिपिटेशन. तो म्हटला फार सुंदर आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी डबल लिहिलंय. आता मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांनी डबल लिहिलेलं होतं काय? हा डबल वाचत होता? याचा अर्थ प्रेमच नाही ना महाराज. प्रेमा विन भजन नाता विन मोती, अर्थविन पोथी वाचून काय, अर्थविन पोथी वाचून काय, अर्थविन पोथी वाचून काय, अर्थविन पोथी वाचून काय. प्रेमाविन भजन नाता विन मोती, अर्थविन पोथी वाचून काय, उपयोग नाही ना महाराज. पण आपला असं आहे, आपल्या जीवाचा अनुभवाचा प्रेमाचा विषय पंचविषय आहे, आणि महात्म्याच्या जीवनातील प्रेमाचा अनुभवाचा विषय अबाधित परमात्मा आहे महाराज. हे अंतर आहे आपल्यात आणि महात्म्यामध्ये. सगळ्यात मोठं अंतर सांगू तुम्हाला, सगळ्यात मोठं अंतर हे आहे, सामान्य जीवाला 3 गोष्टी दुर्लभ आहेत आणि महात्म्याला 3 गोष्टी अतिशय सुलभ आहेत. कोणत्या 3 गोष्टी आहेत ऐका? मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रयः. शास्त्रकार सांगतात, सामान्य जीवाला हा मनुष्य देह मिळणं दुर्लभ गोष्ट आहे. कधी मिळतो हा देह माहिती आहे? ज्या दिवशी तुमचा पाप आणि पुण्य समान होतं ना, त्या दिवशी मनुष्य देह मिळत असतो दादा. आणि पाप पुण्य समान होणं एवढी सोपी गोष्ट वाटली तुम्हाला? एखादा म्हणेल, महाराज आतापर्यंत फक्त पापच केलं, आता तेवढंच पुण्य करेल आणि परत सातारा परिसरात जन्माला येईल. सोडून द्या दादा. सोपं नाही समान होणं. ते काय दुकानातलं पारडा आहे का? साखर टाकली, वजन टाकलं, सारखं झालं? पाप आणि पुण्य समान होण्यासाठी अगोदर पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात हे तर कळलं पाहिजे ना. पाप आणि पुण्य कशाला म्हणतात हे कळलं पाहिजे ना. बऱ्याच जणांना कळत नाही. एका जणाला मी म्हटलं, बाबा रे कशाला दारू पितो रे? अरे तू दारू पिऊन आला म्हणजे तुझी बायको लपून बसती की नको याचा मार खायला. पोरानं तुला पाहिलं तर पोरग म्हणतं ही बेदाडवाडी झोपल्यावरच घरात जाऊ. तू जर गावात ना चालला, लोकांनी पाहिलं तर तुला पाहून गावातली लोक रस्ता बदलून जातात. पाहुणे रावळे सुद्धा सांगतात यायचं असेल तर नीट ये, नाही तर तिकडच मर. एवढा जर तुला त्रास होतो तर कशाला दारू पितोस रे बाबा? मी चांगलं सांगितलं की नाही त्याला? पण तो मला म्हटला, महाराज अहो तुम्हाला काय माहिती माझ्या डोक्याला किती टेन्शन आहे. म्हणजे
याच्या एका कुटुंबाच्या टेन्शनसाठी रोज एक बाटली प्यावी लागते. खरं सांगा मला, एवढे सगळे अतिरेकी हल्ले होतात महाराष्ट्रामध्ये, देशभरात एवढे आंदोलन होत आहेत, हे सगळे खून अतिरेकी सगळं होतंय, या सगळ्या याचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीला साधं टेन्शन असेल का हो? मग मोदीनं किती प्यायला पाहिजे होती हा? पण नाही. भगवान गीतेत सांगतात, अर्जुना तू जे खातोयस ना अर्जुना, आतमध्ये पचवणारा मी आहे. अर्जुना अरे तू जे पितोयस ना, आतमध्ये पचवणारा मी आहे. हे भगवान सांगतात. अहम वैश्वानरो भूत्वा. आपल्या पोटात गेलेलं अन्न कोण पचवतो? बोला बोला, कोण पचवतो? देव पचवतो दादा. आपल्या पोटात गेलेलं अन्न महिला मंडळ कोण पचवतो? देव पचवतो. देव. हे तुम्हाला कळालं ना आता कीर्तनातनं? पोटात गेलेलं अन्न देव पचवतो. मग आता जर तुम्हाला हे कळालंय तर इथून पुढे या यज्ञ कुंडामध्ये टाकत असताना चांगलाच माल टाकल्या जाईल, रविवारचा माल टाकल्या जाणार नाही. आणि ऐका ऐका, टाळ्या वाजवणारीच ऐका, कळालंय या यज्ञ कुंडात टाकलेला माल देव पचवतोय, आणि हे कळून जरी या रविवारी परत तोच टाकत असेल तर ज्ञानोबारांचं प्रमाण पाठ करा. यमाचा पाहुणा प्राणी होया, तो पाहुणा कुणाचा होतो? यमाचा पाहुणा. जोडोनी वैरी ठेविला, जोडोनी वैरी ठेविला, हे जोडोनी वैरी ठेविला, जोडोनी वैरी ठेविला. मांस खाता हौस करी, मांस खाता हौस करी, मांस खाता हौस करी, खाबोनी हौस करी, जोडोनी वैरी ठेविला. दादा मी का बोललो हे सगळं? पाप आणि पुण्य तर कळलं पाहिजे ना आपल्याला. हा, आणि पाप पुण्यानुसार जन्म असतो महाराज. आपल्या अनेक जन्म झाले पाठीमाग. एक जण म्हटला, ओ महाराज कुणी सांगितले तुम्हाला मागचे जन्म? एखादा कीर्तनकार आला आणि तुमच्या गावात येऊन असं म्हटलंय का, मी मागच्या जन्मात अमुक अमुक गावात जन्माला आलो होतो म्हटलाय? मग मागचा जन्म ओळखायचा कसा? हा, ज्ञानोबारांनी सोपी खून सांगितली हो. मागचा जन्म ओळखायचा कसा? ज्ञानोबाराय बोलतात, झाड ओळखायचं असेल तर फुलावरनं ओळखा, माणूस ओळखायचा असेल तर बोलण्यावरनं ओळखा, आणि मागचा जन्म ओळखायचा असेल तर तो आता कसा वागतो याच्यावरनं ओळखा. झाड जाणी जे फुले, माणूस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. मागचा जन्म तुम्हाला पटकन सांगून पुढे जातो, ऐका. बिळात राहणारा प्राणी कोणता? उंदीर. बरोबर आहे. साप आहे, आणखी बरेच आहे, एकच घेऊ आपण. बिळात राहणारा प्राणी उंदीर आहे. आता नीट ऐका, लक्षपूर्वक ऐका. उंदीर बिळात राहिला, बिळाच्या बाहेर आला नाही का? त्याला माहिती आहे मी बिळाच्या बाहेर आलो का मला कुणीतरी खाणार, म्हणून तो बिळातच राहिला, बिळाच्या बाहेर आलाच नाही. त्या उंदराला वाटलं मला बाहेर आलो तर कदाचित कोरोना होऊ शकतो. कुणाला वाटलं? म्हणा उंदराला, आहे का नाही? हे चाललंय आपलं, उंदराचं चाललंय, आहे का नाही? हा, उंदराला वाटलं बाहेर आलो तर मला काय होईल. आतमध्येच राहिला, पण त्याचं दुर्भाग्य असं होतं आतमध्ये राहून सुद्धा त्याला कोरोनाची लागण झाली. कुणाला? उंदराला, आहे का नाही? हा, बरोबर आहे. हा, आणि मग तो आतमध्येच आयसोलेट झाला. वेळेवर उपचार मिळाले नाही
शेवटी त्यानं आपला प्राण सोडला, बिलातच सोडला. कुणी? उंदराने, आहे का नाही? जवळ म्हणत नाही तुम्ही तवर सांगतो तुम्हाला, आहे का नाही? हा, पण ऐका ना हो, बाहेर येईल तर मला कुणीतरी खाईल म्हणून बाहेर आला नाही, बिलात राहिला, बिलातच मरण पावला. पण त्याचं सद्भाग्य इतकं चांगलं होतं हो, त्याला पुढचा जन्म माणसाचा मिळाला. का? त्याचं पाप आणि पुण्य समान झालं होतं. कुणाचं? उंदराचं, आहे का नाही? परत ऐका, बिलात राहिला, बिलाच्या बाहेर आला नाही, बिलातच मरण पावला. पाप पुण्य समान झाल्यामुळे त्याला पुढचा जन्म माणसाचा मिळाला. संभाजीनगर परिसरात मिळाला, सातारा सिटी मध्ये मिळाला, लक्ष्मी नगर मध्ये मिळाला, खुशाल हनुमंताच्या दरबाराच्या जवळ मिळाला. अरे मारुती रायाच्या समोर कीर्तन चालू होतं तरी बिळाच्या बाहेर नाही आला. कोण? आता म्हणा बरं तुम्ही, उंदीर. हे कोणाचं चाललंय? हा, कीर्तन ऐकत असताना कधीतरी असं ऐका ना, हे आपलंच कुठंतरी चाललंय. आणि सांगू तुम्हाला चंद्रकांत भाऊ, जोपर्यंत हे आपलं चाललंय असं समजून तुम्ही ऐकत नाही ना, तोपर्यंत कीर्तनातून परिवर्तन कधीच होऊ शकत नाही. विठाला विठाला. आता मला सांगा, जर हा जवळ असून जर कीर्तनाला येत नसेल, आता बरेच जण तर असे आहेत बाबा, सप्ताह चालू झाला ना, ते म्हणते अरा आता काय हे 8-10 दिवस आपलं डोकं नीट चालू देत नाही, आहे का नाही? हा, त्याला उचलावं आणि तिकडं लांब नेऊन पुरावं, आहे का नाही? कारण त्याचा जन्माला येऊनच उपयोग नाही ना. सप्ताहाला कधी देणगी नाही. कधी कधी लोक अशी स्वखुशीनं देणगी द्यायला करतात, आमच्या स्वइच्छेनं. कमिटीला वाटतं चांगली देतील, चांगली देतील, तर मग म्हणतात घ्या आमचे. किती काढतात? 11 रुपये. तुम्ही 50 लय झाले बाबा तुमची, मी 11 वर चालू आहे का नाही? 11 रुपये घ्या, सप्त्याचा हिशोब द्या, हिशोब नाही लागला तर आमची 11 परत द्या, आहे का नाही? असे बरेच जण आहेत ना बाबा. हा, पण सांगू तुम्हाला, दान करा. अरे एवढा मोठा उत्सव होतोय ना आपला, दान केलं पाहिजे. आणि अहंकार घेऊ नका, नम्रतेनं दान करा दादा. एका महात्म्याच्या मुखातलं वाक्य सांगू तुम्हाला. महात्मा सांगतोय बघा, दान न करो गरीबी से बाबा, मगरूरी से धोखा है. दान न करो गरीबी से बाबा, मगरूरी से धोखा है. तू कहेगा मैं दाता हूं तो माल कहां से लाया है. नम्रतेनं दान करा दादा. आणि असून जर एखादा देत नसेल तर त्याच्यावरही ऐका. आता गाठिया सता धन, पंचम धरायचा, गाठिया सता धन. आता बरोबर आहे ना? तुम्ही दुसरीच पट्टी वाजवत होती, हे का नाही? विठाला विठाला विठाला. गाठिया सता धन जो न करी धर्मदान. गाठिया सता धन जो न करी धर्मदान. त्याचे गळा बांधोनी पाषाण, समुद्रात जान बुडवावा. हे कळलं तुम्हाला? नाही कळलं ना? त्याच्याकडे आहे. आपल्या खुशाल भगवंताच्या दरबारात सप्ताह चालू आहे. अरे एखादी पंगत द्यावी, दक्षिणा द्यावी, पण असून जर देत नसेल तर महाराज बोलतात त्याच्या गळ्यात भला मोठा दगड बांधा आणि त्याला नाथ सागराच्या भिंतीवरनं खाली लोटून द्या, म्हणजे तो वर यायचा नाही, आहे का नाही? हा, दान करा दादा. माझा मुद्दा एवढा चाललेला आहे, मागचा जन्म, मागचा बिळाच्या बाहेर येत नसेल तर सरळ सरळ समजून घ्यायचं, ही बिळातली अवलाद आहे नक्की. कीर्तनाला येत नाही. हा, एका गावाला बाबा मी कीर्तनाला गेलो होतो, मालेगावकड. तिकडं तुम्ही म्हणाले आमच्या तिकडचं का सांगत नाही? मी परवा दिवशी तिकडं जाणार आहे, तिकडे गेलो का मग तुमचं सांगा ना, नाही? मालेगावला कीर्तनाला गेलो आणि ज्या घरामध्ये भोजन होतं आमचं, हा, आज जसं आमचं भोजन आदरणीय मंडलिक मामा ना, हा, मंडलिक मामांकडे कीर्तन झाल्यावर भोजन आहे आमचं. हे कुटुंब सोज्वळ आहे, सात्विक आहे, पण जिथं गेलो ना जेवायला आम्ही, थोडं ते वेगळं कुटुंब होतं बाबा. गेल्याबरोबर पहिली गोष्ट ती घरातली बाई म्हणे, महाराज यांना समजावून सांगा ना, गळ्यात माळ नाहीये. मी म्हटलं का हो तुमच्या गळ्यात माळ नाही? ते मला म्हणे, महाराज मला पाहुण्यांसाठी ठेवलंय. नाही कळलं, आहे का नाही? हा, आणि मग जेवण झालं माझं, पटकन हात धुतला, दारात कुत्रं होतं, म्हटलं कुत्र्याला हाड म्हणावं. तर मला तो घर मालक रागावला जेवणारा, ओ महाराज
कुत्र्याला हाड म्हणू नका. जर तुम्ही कुत्र्याला हाड म्हटले तर मला हात धुवावा लागणार. म्हटलं का? नाही नाही, माझा नियम आहे, मी जेवत असताना कुणी जर कुत्र्याला हाड म्हटलं तर मला हात धुवावा लागणार. काय म्हटलं तू? मी जेवत असताना कुणी जर कुत्र्याला हाड म्हटलं तर मला हात धुवावा लागणार. तुम्हाला जवळ कळत नाही तर वर सांगतो मी, आहे का नाही? काय म्हटलं तू? मी जेवत असताना कुणी जर कुत्र्याला हाड म्हटलं तर मला हात धुवावा लागणार. मी त्याचं दर्शन घेतलं आणि त्याला म्हटलं, बाबा रे, तू जेवत असताना कुणी जर कुत्र्याला हाड म्हटलं तर तुला हात धुवावा लागणार, हे मला मान्य आहे. पण हेच वाक्य मला सांगत असताना तू तीनदा हाड म्हणून गेला, त्याचं काय करायचं? बर, कुत्र्याला हाड नाही म्हणायचं, मग बैलाला, शेळीला, मांजरीला? कुत्र्यालाच हाड का म्हणतात महिला मंडळ? कारण कुत्र हाड चघळतं. कुत्र्याला हाड का म्हणतात? कारण कुत्र हाड चघळतं म्हणून, बरोबर ना? म्हणजे जे हाड चघळतं त्याला काय म्हणायचं? हा, आता ह्या रविवारी जर तुमचा मालक, ऐका, या रविवारी, नीट ऐका, या रविवारी जर तुमचा मालक घरी येताना जर काळी पिशवी घेऊन आला आणि तुम्ही जर मालक अंगणात पाहिला तर मोठ्यानं म्हणायचं हाड हाड हाड. कारण नियम काय आहे? हाड चघळतं त्याला. अब मी नाही बोलत, शास्त्रकार सांगता, श्वानासी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी. कुत्र्याला पंचामृताचं भोजन दिलं पण जाताना 1972चं हाड दिसलं बाबा. एवढं पोटभर जेवून सुद्धा त्यानं हाड दातात धरलं. का? त्याचा स्वभाव आहे, तो मागचा जन्म. मला सांगा, जर मला मुद्दा एवढा सांगायचा आहे की हा म्हणतोय महाराज कुत्र्याला हाड म्हटलं तर मला हात धुवावा लागणार, हे मला मान्य आहे बाबा. पण तू हाड म्हणतोय, तुझं गळ्यात माळ नाही, तुझं जर सारखं तेच चालू असेल, रविवार आला की तोच कार्यक्रम आहे, तर मग शास्त्रकार सांगतात याचा मागचा जन्म कोणता होता हे पाहायला ग्रंथ घ्यायची गरज नाही, सरळ सरळ समजून घ्यायचं ही कुत्र्याची अवलाद आहे. विठाला विठाला. मागचा जन्म ओळखण्याची खूण आहे. म्हणून ध्यानात ठेवा, पाप आणि पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. जन्माला येतो पाप आणि पुण्य करूनच येतो. सारखं झालं तर माणसाचा देह आहे. आणि माणसाचा देह मिळाला तुम्हाला जीवनामध्ये, माणसाचा देह, नरदेह सुंदर मिळाला दादा. पण शास्त्रकार सांगतात परमार्थाची आवड या नरदेहाला दुर्लभ गोष्ट आहे. हो, मोठमोठ्यांना नाही होत बाबा, मोठमोठ्यांना. नरदेहाची आवड, परमार्थाची आवड निर्माण झाली पाहिजे ना. ती परमार्थाची आवड तुम्हाला निर्माण झाली, तुम्ही भाग्यवान आहात. म्हणजे नरदेह मिळाला, परमार्थाची आवडही झाली. आता जीवनामध्ये अनंत महाराज सावंत बाबा सारखा एखादा कृपापात्र महात्मा आपल्याला मिळणं ही गोष्ट अतिशय दुर्लभ गोष्ट आहे दादा, अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. साधू कधी नाही मिळत बाबा, त्याच्यासाठी फार पुण्य असावं लागतं. तुकाराम महाराज बोलतात, अरे ते महात्मा नुसते महात्मा नाही, सिद्ध महात्मा, बाबाजी चैतन्यासारखा सिद्ध महात्मा मला मिळाले. पण माझ्या मनात हा प्रश्न पडला की एवढा मोठा महात्मा, त्याने माझ्या मस्तकावर हात ठेवला, माझ्यावर कृपा केली, नेमकं मला हा महात्मा मिळाला, माझं असं कोणतं पुण्य उदयाला आलं? अभंगाचं पहिलं चरण. फळ आले कोण पुण्य, 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 फळ आले. आज देखले
आजी देखील पाऊले आजी देखील पाऊले आजी देखील पाऊले तुकोबाराय म्हणतात मला ते संत मिळाले नेमकं माझं कोणतं पुण्य फळाला आलं कोण पुण्य फळा आले आजी देखील पाऊले मला संतांचे पाऊल पाहायला मिळाले संत भेटणं ही सोपी गोष्ट नाही बरं फार दुर्लभ गोष्ट आहे दादा फार दुर्लभ तुम्हाला काशीतला प्रसंग सांगू कबीर महाराज नावाचे संत आहेत आणि काशीमध्ये श्रीमंत शेठजी आहे चंद्रकांत भाऊ त्या शेठजीकडे सोन्याच्या मूर्त्या होत्या बरोबर थांबणार आहे मी वेळेमध्ये मला टाइम दिलाय 10:10 तेवढ्या वेळात मी थांबणार आहे ऐका श्रीमंत शेठजी आहे त्याच्याकडे सोन्याच्या मूर्त्या आहेत पण त्याला त्या श्रीमंतीचा काय होता गर्व होता त्यानं त्या मूर्त्या घ्याव्या आणि गयेला यावं स्नान करावं त्या घाटावरच काशीच्या घाटावर त्या मूर्त्यांचं पूजन सुरू करावं का माहितीये का लोकांनी यावं मला विचारावं शेठजी काय भारी मूर्ती आहे वो आणि विचारलं का शेठजी सांगायचे भारी म्हणजे ही 3 किलो सोन्याची 4 किलो सोन्याची 5 किलो सोन्याची महिला मंडळ किलावाचा सांगितला हिशोब तोळ्याचा नाही मी किलावाचा मग लोक म्हणायचे काय मूर्ती आहे वो काय मूर्ती आहे वो शेठजी प्रत्येकाला एकदा कबीर महाराज आले कबीर महाराज म्हटले शेठजी मूर्त्या तर लईच गोड आहे गोड म्हणजे ही 2 किलो 3 किलो 4 किलो अहो कबीर महाराज पोहोचलेले संत होते कबीर महाराज एवढंच बोलले शेठजी एवढ्या जर मूर्त्या भारी आहे तर मग आजपर्यंत एखादी तरी मूर्ती तुमच्या बरोबर बोलली का एवढंच बोलले निघून गेले बाबा बाबा संत फार कमी बोलत असतात बरं का फार कमी आपण बडबड जादा करतो हे का नाही संत फार कमी बोलतात ते निवडणूक असते ना ते उमेदवार गावात येतात मग ते सभा घेतात उमेदवार गावात आली सभा घेतली आणि सभा घेत असताना शेवट एक पाठीमागं म्हातारं बसलं होतं जुनं म्हातारं आणि त्या म्हाताऱ्याला बाबा ते उमेदवार माईक मध्ये म्हटले बाबा फक्त एवढ्या वेळेला माझ्याकडे बघा ते म्हातारा असं मिशेवर ताव खाऊन म्हटलं तोय खड ना तोय खड तर यंदा चांगलंच बघतो रे आता हे उमेदवार असे का बोलले म्हणून ते वाद सुरू झाला गावकऱ्यात आणि उमेदवाराच्या लोकात गावकऱ्यांनी सांगितलं साहेब ते म्हातारं का बोललं त्याचं कारण आहे आमच्या गावात शाळा आहे कॉलेज आहे मठ आहे मंदिर आहे सगळं आहे आमच्या गावामध्ये फक्त आमच्या गावात मोठा प्रॉब्लेम आहे माणूस जर मेला तर त्याला जाळायचा फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि पावसाळ्यात तर सरपण ओलं असतं अर्धच जळल्या जातं आमच्या गावात माणसं जाळायला स्मशानभूमी नाहीये त्या उमेदवाराला काय आनंद झाला उमेदवार म्हणे बाबा फक्त मला एवढ्या वेळेस निवडून द्या स्मशानभूमी एकच काय तुमच्या घराघरात स्मशानभूमी बांधून देतो एक गावकरी म्हणे घराघरात स्मशानभूमी ते म्हातारा हुशार होतं बाबा ते म्हातारा साहेबाला हात जोडून म्हटलं साहेब स्मशानभूमी बांधायची गरजच नाही कारण आमची पक्की खात्री आहे तुम्ही निवडून आल्यावर सगळं स्मशानच होणार आहे विठ्ठला आपण बोलतो जाता वाद का झाले जादा बोलल्यामुळेच झाले संत मार्मिक बोलतात कबीर महाराज बोलले मूर्ती बोलली का त्या शेठजीला वाटलं बास पोहोचलेला महात्मा यालाच गुरु करायचं दुसऱ्या दिवशी सकाळी चुलीला जाळ लावत होते शेठजी पाणी तापवत होते एक लाकूड घेतलं चुलीत घातलं शेठजीची मंडळी जवळ आहे कबीर महाराजांनी पाहिलं कबीर महाराज मोठ्यानं ओरडले अरे जनाची नाही तर मनाची धर अरे किती पाप करशील शेठजीची बायको म्हटले हो कबीर महाराज कुणाला पापी म्हणता शेठजीला काय पाप केलंय चुलीतलं लाकूड बाहेर काढ फोडून बघ फोडून पाहिलं तर लाखो किडे जळाले होते सांग आतापर्यंत किती किडे जाळले बास यालाच गुरु करायचं आता आणि कबीर महाराज निघून गेले महात्मा म्हणे गुरु करायचं तर याला पण संत भेटत नाही लवकर बाबा सगळीकडे पाहिलं पण कबीर महाराज भेटली नाही त्याला शेठजी उदास झाला पण शेठजीची बायको लय हुशार होती शेठजीची बायको म्हणे अहो कशाला एवढा त्रास करून घेताय संतच पाहिजे ना अहो तुम्हाला माहिती नाही अजून गुळ असला ना का मुंगळे आपोआप येतात काय म्हटली शेठजीची बायको गुळ असला ना मुंगळे आपोआप येतात मग ते नेवाशावरनं पण येतात
बरोबर झालं नाही कळालं ना. हा हा काय म्हटली शेटजीची बायको, गुळ असला का मुंगळे, ध्यानात ठेवा हे वाक्य, गुळ असला का मुंगळे आपोआप येतात. म्हणे आपल्याकडे पैसा आहे, सप्ताह करू आणि जेवढे महाराज मंडळी येतील, साधू संत येतील, प्रत्येकाला दक्षिणा देऊ. गुळ असला का मुंगळे आपोआप येतात. मोठा सप्ताह केला बाबा, आणि सप्ताह मोठा येईल त्याला दक्षिणा. सर्व संत मंडळी सुखी झाले, खुश झाले. पण कबीर महाराज काय सप्ताहाला आले, सगळा पैसा गेला, श्रीमंती गेली, भिकारी झालो, संतही मिळाली नाही. आता जगण्यात मजा काय, आत्महत्या करू म्हणून काशीच्या घाटावर गेले. घाटावरनं उडी फेकणार तर समोरच्या खडकावर कबीर महाराज बसलेले दिसले. धावतच गेले, महाराज अहो तुमच्यासाठी एवढा मोठा सप्ताह केला पण तुम्ही नाही आले, का नाही आले कबीर महाराज? अहो येईल त्याला दक्षिणा दिली, तुम्ही का नाही आले सांगा ना. तसं कबीर महाराज बोलले, शेठजी मी काय मुंगळा नाही गुळ असल्यावर यायला. हे साधूचं लक्षण आहे महाराज, हे का नाही. संत महात्मे म्हणून एक जीवनात ध्यानात ठेवा, साधूचं सहकार्य घ्या, देवाचं सहकार्य घ्या. संत सहकार्य करतात, भगवान सहकार्य करतो, फक्त आपण घ्यायला तयार व्हा. घ्यायला तयार झालं. देवानं सहकार्य केलंय महाराज, संतांनी केलंय. देवानं सहकार्य कुणाला केलं सांगू तुम्हाला? थांबणार आहे मी, माझं एक पुढचं चरण घेतो बाबा, 2 चरण सोडतो आणि थांबतो, माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. देवानं सहकार्य केलंय बाबा. पैठणला शांती ब्रह्म एकनाथ महाराज पितर जेव घालायचे आणि मग तो पुरणपोळ्याचा स्वयंपाक सुरू. जवळ हरिजन वाडा होता, यांच्या पुरणपोळ्याचा सुगंध हरिजन वाड्यात गेला. ते हरिजन आणि त्याची बायको चर्चा करायला लागले, काय सुगंध येतोय गावरान तुपाचा घमघमाट, आपल्याला जर खायला मिळालं तर किती चांगलं होईल. आणि नाथांनी हे महाराज ऐकलं. नाथ महाराजांकडे 36 वर्ष देव होता, श्रीखंड्या नावामध्ये, श्रीखंड्याच्या रूपात. नाथ महाराज निघाले, श्रीखंड्या चल. हरिजन वाड्यात गेले, त्या हरिजनाला त्याच्या बायकोला हाताला धरलं, चला म्हटलं जेवायला. ते हरिजन आणि त्याची बायको नाथ महाराजांच्या पाया पडू लागले. महाराज तुमच्या पाया पडतो, तुम्ही हा स्वयंपाक बाहेर बसलेल्या 50 ब्राह्मणांना बनवलाय. जर तुम्ही आम्हाला हरिजनाला जेव घातलं तर ते 50 ब्राह्मण तुम्हाला वाळीत टाकतील, वाळीत. हा श्रीखंड्या बरोबर होता. श्रीखंड्या म्हणे त्या हरिजनाला म्हणे, तुम्ही जेवायला चला, काळजी करू नका, तुम्ही पोटभर जेवण करा. आणि जर बाहेर बसलेल्या 50 ब्राह्मणांनी नाथ महाराजांना जर वाळीत टाकलं ना तर मी त्यांना वाळूत पुरीन म्हणे. जेवायला नेलं बाबा, जेव घातलं, कुंडली कवरदेवचा जयघोष झाला. जेवायला बसले, बाहेर बसलेले 50 ब्राह्मण म्हणे, कोण बसलं रे जेवायला, जा रे पिंट्या बघून ये. ते पोरग गेलं, पाहिलं तर ब्राह्मण जेव घातले. काय बोलायला लागले, हरिजन जेव घातले. ते बाहेरचे ब्राह्मण म्हणायला लागले, अरे ते हरिजन काय तुझे पितर होते का जेव घातलं? आम्ही जेवायला येणार नाही, तू जेवण बाटवलंय म्हणे. बघू कशी नाही येत. श्रीखंड्या विनवणी करू लागला, अहो नाथ महाराज आहे, जेवायला या. नाही नाही म्हणे, जेवायला येणार नाही. श्रीखंड विठाला विठाला श्रीखंड्या म्हणे चला ना जेवायला. ते म्हणे जेवायला जमणार नाही, आम्ही येणार नाही जेवायला. श्रीखंड्या म्हटलं नाही येणार ना, पहिलं वाड्याच्या बाहेर निघा, तुम्ही नाही आले तर तुमचा बाप जेवायला येईल. त्याच्यातला एक जर म्हणे, हा मा बाप कसं येईल, मा बाप तर कोरोनाच्या पहिल्याच लाटीत गेलाय. श्रीखंड्या म्हणे त्याला बी खाली आणतो. म्हणे बघूच कसा आणतो. 50 ब्राह्मण बाहेर बसले. आणि मग आता नाथ महाराज म्हणे, श्रीखंड्या काय करायचं, काळजी करू नका म्हटले. श्रीखंड्यानं हातात पाणी घेतलं आणि वरती पाहिलं आणि पितराला आवाज दिला, आ भवती पितरांदेही. धाड 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 पितर खाली आले महाराज. कोणाचे? हे बाहेर बसलेले 50 होते का, त्यांचेच आले बाबा. कोणाचा आजा, कोणाचा पंजा, कोणाचा बाप, कोणाची भाऊजाई, कोणाचा सासरा, कोणाची सासू, 2-3 जणांच्या तर मेवण्या बी खाली आल्या होत्या. आणि आता पंगत बसली. पंगत बसल्यावर पंतरवाळीवर काय वाढलं पाहिजे पहिल्यांदा बाबा? पंतरवाळीवर पहिल्यांदा काय वाढावं? मीठ वाढायचं. का म्हणून माहितीये का? मीठ वाढलं ना जेवण असं नीट होतं. मीठ वाढलं, पक्वान वाढले, म्हणे करायचा घोष, कुंडली कवरदा हरी विठ्ठल. बाहेर 50 ब्राह्मण म्हणे, आता कोण बसलं पाहुणे बरं. ते पोरग पाहायला गेलं, छोटं पोरग, त्यानं खिडकीतनं पाहिलं तर त्याचाच आजा खाली आलेला होता. तो म्हणे बाबा अमाय चंपीचे केस नाही फुटले, तेच खाली आले का?
म्हणे ऐ म्हातारा हुशारच होतं ते खाली आलेलं ते म्हणे जाय ना म्हातारीला सांग मी आलो म्हणून. ते पोरग पळत गेलं. बाबा बाबा खरं सांगू तुम्हाला म्हातारी चिंचेच्या झाडाखाली बुक्का लवीत होती. बुक्का. ते पोरग गेलं म्हणे म्हातारे अगं बुक्का लावू नको कुंकू लाव. म्हातारी म्हणे मेल्या मुर्द्या तो आजा गेल्यापासून तुझ्या सुद्धा मला चहात पाणी टाकून देतील तू म्हणतो बुक्का लावू नको कुंकू लाव. अगं खरं सांगतो बाबा आले म्हणे खरंच आले. म्हातारीला जसं कळालं बाबा 80 वर्षाची म्हातारी होती काठीवर होती पण बाबा आले म्हटलं काठी सोडली म्हातारी अशी लुकू 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 निघाली. कशाला? हा आहे का नाही. अहो म्हातारी निघाली पण म्हातारा खिडकीतनं हल्लं नाही असं टाचा वर करून पाहायचं आली का नाही. 5 मिनिटांना परत पाहायचं आली का नाही. आणि तेवढ्यात म्हातारी आली. हो काय म्हाताऱ्याला आनंद झाला गगनात आनंद मावेना. आणि मग म्हातारीला म्हणता हा लय वाकून गेली 7-8 दिवसात. श्रीखंड्या मागव होता तो म्हणे वय घी जेवून नको पंचित्या करू. हा 2 मिनिटं बोलू द्या की मला 2 मिनिटं बोलू द्या ना. आणि मग महाराज म्हातारीनं जे रडायला सुरू आता तुम्हाला यांचा पगड माहितीये कसा असतो. हा म्हातारी काय म्हटली सांगू का ऐका नीट महिला मंडळ. म्हातारी म्हणे बाई तुम्हाला काय सांगू रोज रोज तुमची वाट पाहत होते. तुमची सून मला चहात पाणी टाकून देती स्वयंपाक करायचं धुनी भांडी सगळं मला रोज तुमची वाट पाहत होते. खरं सांगू अजून 2 दिवस तुमची वाट पाहिली असती. अजून 2 दिवसात जर तुम्ही आले नसते ना तर मी खुशाल दुसरं नवस केला असतं. नवस नवस सांगतोय मी तुम्हाला. महाराज मी का बोललो हे श्रीखंड्यात संताच्या जवळ राहिला आणि संतांची कामं केली. देवाच्या जवळ देव सहकार्य करतो. महाराज ज्ञानोबारांनी सुद्धा संतांना सहकार्य केलंय. संत सहकार्य करतात. तुकोबाराय बोलतात मला त्या संतांनी सहकार्य केलं. कोण पुण्य फळा आली आजी देखिली पाऊली ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना विठोबा म्हणून आपल्यातला असणारा भ्रांतपणा बाजूला करा दादा. कारण भ्रांताला संत कधीच कळत नाही. भ्रांताला संत कळत नाही म्हणजे स्वतःची ओळख ज्याला नाही त्याला संत काय कळतील हो. हा भ्रांताला संत कधी कळत नाही. शब्दज्ञानालाही संत कळत नाही बाबा. शब्दज्ञानी म्हणजे कोण? औटी महाराज. शब्दज्ञानी म्हणजे शब्दाचा छळ करणारे लोक. मला परवा दिवशी एक जण म्हटलं चंद्रकांत भाऊ परवा दिवशी एक जण मला म्हटलं महाराज ओ महाराज ऋषी कुणाला म्हणतात. म्हणलं कुणाला? म्हणे ज्याच्यावर देव रुसतो त्याला म्हणायचं ऋषी. बाबा 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 बघा आता काय शब्दाचा छळ आहे. अहो एसीत बसणाऱ्याला ऋषीची व्याख्या कळत असते का? शाब्दिकाचे काम नाही येथे संताचा महिमा तो बहुदुर्गम. यांना संत कळत नाही. तुकोबाराय बोलतात मला ते संत मिळाले. माझ्या जीवनातला तो सर्वोत्तम लाभ होता. तुका म्हणे झाला लाभ सहज विठ्ठला ज्ञानेश्वर माऊली. आपल्या या छोट्या परिसरामध्ये सुंदर असा नामसप्ताह होतोय दादा. सगळेजण एकत्र येऊन मला सांगितलं चंद्रकांत भाऊनी सगळे या ठिकाणी परिसरात जवळजवळ 800 उमरे असतील. सगळे सर्व्हिसला आहेत हे का नाही. आणि सगळे मिळून हा सप्ताह करतात. त्या सगळ्या सर्व्हिसवाल्या मंडळींना माझा एक निरोप असेल. आपण हिंदू आहोत आणि हिंदू आहोत ना आपण डोक्याला टिळा आणि कीर्तनामध्ये येऊन बसलंच पाहिजे दादा. हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आज तुम्हाला सांगू तुमच्या परिसरात तर संभाव्यतः सांगून जातो तुमच्याकडे तुम्हाला संघटनेची फार गरज आहे. बऱ्याच वेळेला आम्ही कीर्तनाला जातो ना एखादा गावातला चांगला अट्टल भजने आमच्याकडे तुला आम्हाला म्हणतो महाराज पठ्ठ्याच्या गावात कोणी नादीच लागत नाही. आम्ही मनातली मनात म्हणत असतो गाव म्हणत असं कुठं कुत्र्याच्या नादी लागता. गाव बी त्याला हिंग लावून विचारित नाही. मग ध्यानात ठेवा. पण संघटनेत राहा. संघ शक्ती कलियुगे. संघटनेला फार महत्व आहे दादा. संघटनेला महत्व आहे. तुका पाया लागी दान समुदाय मागी.
संघटनेला फार महत्व आहे. सांगू तुम्हाला संघटना कशी ठेवा. इथं आलेल्या प्रत्येक तरुणाला माझी सांगणं असेल, दादा, संभाव्य काळामध्ये परमार्थ करण्याकरता आपल्याला परवानगी घ्यायची वेळ येऊ नये, याच्याकरता संघटना ठेवा. संघटना नाही तर कीर्तन सप्ताह करायला परवानगी घ्यावी लागेल, परवानगी मिळणार नाही. द्यावा, ध्यानात ठेवा. हिंदू धर्म टिकवायचा असेल तर संघटना महत्वाची आहे दादा. राग द्वेष राजकारण बाजूला ठेवा आणि सप्ताह आला ना, सगळ्यांनी एकत्र या. आपल्या खुशाल मारुतीचा सप्ताह गड्या. आपण कुठल्याही पक्षाचे असो, पण आज एकत्र येणं महत्वाचं आहे दादा. कसं एकत्र यायचं सांगू तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला आपले सगळे मावळे एकत्र केले हो. तो मावळा काय एका जातीचा एका धर्माचा नव्हता हो. अनेक जातीचे अनेक समाजाचे सगळे मावळे गोळा केले होते महाराज. आणि त्या मावळ्यांनी संघटना केली आणि महाराजांना स्वराज्य निर्माण करण्याकरता सहकार्य केलं दादा. तसं तुम्ही सुद्धा आता आपला हा अखंड भारत, हा भारत हिंदुत्ववादी व्हावा, याच्याकरता आपणही संघटना करणं फार महत्वाचे आहे दादा.